नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉपर करिअर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे नवी मुंबईचा 2021 चा पेपर जो पोलीस भरतीला 2021 मध्ये विचारला गेलेला आणि त्यातले जीकेचे प्रश्न याच्या अगोदरचा व्हिडिओ आपण 2023 मध्ये नवी मुंबईला विचारल्या गेलेल्या प्रश्नपत्रिकेमधले जीकेचे प्रश्न सर्व विश्लेषण करून पाहिलेले आहेत। तर जास्त वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया। प्रश्न नंबर 1, लोकमान्य टिळक पुरस्कार 2021 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? लोकमान्य टिळक पुरस्कार 2021 तेला तांबोळ्याचा पुढारी सांगा। लोकमान्य टिळक भारतीय असंतोषाचा जनक सांगा। लोकमान्य टिळक, मग लोकमान्य टिळक पुरस्कार 2021 चा तर ऑप्शन मध्ये नाव आहे सायरस पूनावाला। लोकमान्य टिळक पुरस्काराची सुरुवात झाली 1983 मध्ये। 1983 ला लोकमान्य टिळक पुरस्कार सुरू झाला। रक्कम आहे 1 लाख रुपये। टिळक फाउंडेशन द्वारे हा पुरस्कार दिला जातो। 1 ऑगस्ट 1920 ला लोकमान्य टिळकांचं निधन झालं होतं। 1856 मध्ये टिळकांचा जन्म आहे। मग 1 ऑगस्ट या दिवशी हा पुरस्कार वितरित केला जातो। तर 1983 मध्ये या पुरस्काराची सुरुवात झाली आणि 2021 चा दिला गेलाय सायरस पूनावालाला। 2022 चा मिळालाय मिसाईल वुमन टेसी थॉमस। मिसाईल मॅन म्हणलं एपीजे अब्दुल कलाम आणि मिसाईल वुमन म्हणलं टेसी थॉमस, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पुढचा 2023 चा मिळालेला आहे नरेंद्रनाथ दामोदरदास मोदी यांना। या पुरस्काराचं वितरण टिळक पुरस्कार कुठं वितरण झालं? पुण्यामध्ये झालं। आता हा पुरस्कार शरद पवारांच्या हस्ते देण्यात येणार होता, पण या पुरस्कारांसाठी नरेंद्र मोदींचं ज्यावेळी नाव डिक्लेअर झालं त्यावेळी खूप जास्त टीका झाल्या आणि मग शरद पवार यांनी न वितरित करता हा दीपक टिळक यांनी वितरित केला आणि देण्यात कुणाला आलाय तर नरेंद्र मोदींना। 2023 चा 22 चा टेसी थॉमस आणि पेपरला पडलाय 21 चा तर सायरस पूनावाला। आता इथं नाव बघा, लोकमान्य टिळकांचं नाव आलंय तर लोकमान्य टिळक म्हणलं मूळ नाव होतं केशव गंगाधर टिळक। लोकमान्य टिळकांचं कार्य सुरू होतं कधीपासून? 1880। न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना टिळक, आगरकर आणि चिपळूणकर। 1881 मराठा आणि केसरी ही वृत्तपत्र सुरू झाली। त्याच्यानंतर 1884 डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली। 1885 फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली। त्याच्यानंतर पुढे गेल्यावर 1899 to 1901 वेदोक्त प्रकरण झालं राजर्षी शाहू महाराजांचं। त्यावेळी ब्राह्मणांच्या बाजूने कोण बोललं तर लोकमान्य टिळक बोलले। त्याच्यानंतर पुढे गेल्यावर लोकमान्य टिळक म्हणलं तर 1893 पेपरला पडणारा फिक्स प्रश्न, गणपती उत्सव सार्वजनिकरित्या कुणी सुरू केलं? लोकमान्य टिळक। 1895 शिवजयंती सार्वजनिकरित्या कुणी सुरू केली? लोकमान्य टिळक। आणि त्याच्यानंतर पहिला राजकीय कैदी सांगा तर लोकमान्य टिळक। 1908 to 1914 मंडालेचा तुरुंग आणि पहिला राजकीय कैदी वकीलपत्र बॅरिस्टर मोहम्मद अली जिनाने घेतलं होतं आणि राजद्रोहाचा खटला टाकला कलम 124 पोट कलम अ आणि मग त्यांना मंडालेच्या तुरुंगात 6 वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी पाठवण्यात आलं आणि त्या मंडालेच्या तुरुंगात लिहिलेला अजरामर ग्रंथ सांगा तर त्या ग्रंथाचं नाव आहे गीता रहस्य। या गीता रहस्याचे लिखाण कुणी केलं? लोकमान्य टिळक। कुठं? मंडालेचा तुरुंग। मग ओरायन आणि आर्टिक होम इन द वेदाज हे पण लोकमान्य टिळकांचेच ग्रंथ आहेत। पुढे गेल्यावर पोलीस भरतीला हा सुद्धा प्रश्न पडलाय की लोकमान्य टिळकांनी होम रूल चळवळीची स्थापना कुठं केली? तर होम रूल चळवळ 1916 मध्ये लोकमान्य टिळकांनी मुंबईला आणली होती आणि होम रूलचा मूळ जनक कोण? तर होम रूल मॅन इन इंडिया म्हणलं की जोसेफ बेपिस्टा, पण होम रूल चळवळ कोणाची तर ॲनी बेझंट, जिचं मुख्यालय मागच्या भरतीला पडलेलं तर ते आहे अड्यारला आणि महाराष्ट्रात कोणी सुरू केली तर लोकमान्य टिळकांनी सुरू केली। आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यावर 1919 ला लोकमान्य टिळकांनी प्रतियोगिता सहकार आणलं आणि 1920 ला डेमोक्रेटिक काँग्रेस पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला आणि 1 ऑगस्ट 1920 ला टिळकांचं निधन झालं। लोकमान्य टिळकांवर पेपरला प्रश्न पडतो। आता प्रश्न होता लोकमान्य टिळक पुरस्कार 2021 चा तर सायरस पूनावाला, 22 चा तर टेसी थॉमस आणि 23 चा तर नरेंद्रनाथ दामोदरदास मोदी। चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया।
फाइंडिंग दी गॅप्स या पुस्तकाचे लेखक आणि क्रिकेटचे पंच सांगा. तर सायमन टॉफेल. या सायमन टॉफेलचं हे पुस्तक आहे फाइंडिंग दी गॅप्स. आता पुस्तकांवर पेपरला प्रश्न 100% पडतो. मग ठराविक पुस्तकं एक्झाम ओरिएंटेड जास्त महत्वाचे आहेत. मग त्याच्यात महत्वाचं पुस्तक कोणतं येऊ शकतं? तर फिअरलेस गव्हर्नर्स, किरण बेदी. वाटेवरचा गाव. वाटेवरचा गाव नावाचं पुस्तक कोणाचं? तर भूमी कादंबरी 2006 मध्ये, ज्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे आणि आत्ताचा जनस्थान पुरस्कार मिळालेला आहे अशा आशा बगे. त्याच्यानंतर पुढे गेल्यावर वाटेवरच्या सावल्या, पु ल देशपांडे, बटाट्याची चाळ, प्रख्यात्रे, पु ल देशपांडे, बटाट्याची चाळ. बऱ्यापैकी प्रश्न फकीरा, अण्णाभाऊ साठे, ययाती, वि स खांडेकर, विशाखा, विवा शिरवाडकर. त्याच्यानंतर एक्झाम ओरिएंटल अजून काय? माझे विद्यापीठ, नारायण सुर्वे. त्याच्यानंतर लुकिंग बॅक, महर्षी कर्वे. त्याच्यानंतर अजून काय? शिवारते संसद, राजू शेट्टी. आधारवड, शरदचंद्रजी पवार. लोक माझे सांगती, शरदचंद्रजी पवार. यमुना पर्यटन, बाबा पदमजी. सामाजिक कादंबरी आहे पहिली. त्याच्यानंतर कृष्णाकाठ, यशवंतराव चव्हाण. ठराविक प्रश्न आहेत पुस्तकांवर 100% विचारले जातातच, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देत चला. फाइंडिंग द गॅप्स या पुस्तकाचे लेखक सायमन टॉफेल. क्रिकेटवर प्रश्न आलेला आहे. मग आता क्रिकेट म्हणलं 1909. ICC ची स्थापना 1928. BCCI ची स्थापना. ICC चं मुख्यालय दुबई, BCCI चं मुख्यालय मुंबई. ICC वर प्रश्न आहे, BCCI वर प्रश्न आहे. ग्रेग बार्केल अध्यक्ष, रॉजर बिनी अध्यक्ष. चला नेक्स्ट क्वेश्चन. सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशादरम्यान आहे? सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशादरम्यान आहे? तर भारत आणि पाकिस्तान. 79 किलोमीटरचा हा प्रांत गुजरात ते सिंध, पाकिस्तान मधला सिंध प्रांत आणि गुजरात मधला कच्छ प्रांत या दोन्हीच्या दरम्यान हा सर क्रिक खाडीचा प्रदेश आहे. जो दोन देश सांगा तर भारत आणि पाकिस्तान. या भारत पाकिस्तानवर अजून प्रश्न पडतो की रॅडक्लिफ रेषा कोणत्या दोन देशादरम्यान आहे? भारत पाकिस्तान. मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशादरम्यान आहे? भारत आणि चीन. 24 पॅरलल रेषा कोणत्या दोन देशादरम्यान आहे? भारत आणि पाकिस्तान. हिडनबर्ग लाईन जर्मनी टू पोलंड मध्ये हिडनबर्ग लाईन आहे. पुढे प्रश्न पडतो LOC भारत आणि पाकिस्तान, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल. LAC भारत आणि चीन. ही LOC आहे लाईन ऑफ कंट्रोल भारत पाकिस्तान आणि LAC लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल भारत आणि चीन. मग मूळ प्रश्न होता सर क्रिक खाडीचा, तर भारत आणि पाकिस्तान या दोन देशादरम्यान सर क्रिक खाडी 97 किलोमीटर म्हणलं. गुजरात आणि सिंध प्रांत या दोघांच्या दरम्यान हा सर क्रिक खाडीचा प्रदेश आहे. मुस्लिम लीग या संघटनेची स्थापना सांगा. डिवाइड अँड रूल इंग्रजांची पॉलिसी आणि मुस्लिम लीगची स्थापना. त्यावेळी साल होतं 30 डिसेंबर 1906 मुस्लिम लीगची स्थापना झाली. 30 डिसेंबर 1906 ला नवाब सलीमुल्ला खान आणि आगा खान होते धर्मगुरू आणि नवाब सलीमुल्ला खान होते व्यापारी. बघा नवाब सलीमुल्ला आणि आगा खान दोन्ही पण ऑप्शन आहेत. प्रश्नाचं उत्तर आहे नवाब सलीमुल्ला खान यांनी मुस्लिम लीगची स्थापना केली. इंग्रजांची थेअरी होती डिवाइड अँड रूल. या पॉलिसीवरच इंग्रज भारतात आलेले सामान्य व्यापारी म्हणून नंतर बनले भारतातले किंग मेकर. एक्झाम ओरिएंटल खूप जास्त महत्वाचा प्रश्न पडतो. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. ईस्ट इंडिया कंपनी कधी आली भारतात? 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी आली आणि पुढे गेल्यावर अखंड हिंदुस्थानवर ईस्ट इंडिया कंपनीनं ब्रिटनच्या पार्लमेंटनं राज्य केलं. मग आता प्रश्न काय बघा, मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली? नवाब सलीमुल्ला खानने केली. अगोदर हिंदू आणि मुसलमान एकत्र नांदत होते, पण इंग्रजांनी फुटीची बीजे बघा कशी टाकली. 1905 मध्ये केली बंगालची फाळणी. लॉर्ड कर्झननं बंगालची फाळणी 1905 मध्ये केली. त्याच्या मागचं कारण होतं 1857च्या बंडात बंगालमध्ये हिंदू मुसलमान एकत्र येऊन या उठावाच्या विरुद्ध उभे राहिलेले, म्हणजे उठावाच्या बाजूने उठावात उभे राहिलेले इंग्रजांच्या विरुद्ध 1905 ला. या बंगालमध्येच बहुसंख्य प्रांत असा होता जिथे हिंदू मुसलमान एकत्र नांदायचा. मग इंग्रजांनी एकतर इथं 1905 ला बंगाल फोडला. पुढे गेल्यावर 1911 ला फाळणी रद्द करावी लागली, नाईलाज असतो पण फाळणी केली. आणि याच्यानंतर पुढे गेल्यावर 1906 मध्ये भारतात मिंटो नावाचा व्हाईसरॉय होता. मिंटो. या मिंटोनं काय केलं
तर हिंदूंचं हितसंबंध पाहणारा एक पक्ष भारतात आहे ज्याचं नाव आहे राष्ट्रीय काँग्रेस, असा प्रचार सुरू केला. आणि मग मुसलमानांचं हितसंबंध बघणारा पक्ष भारतात का नसावा असा पण पुढे गेल्यावर प्रचार सुरू केला. आणि मग नवाब सलीमुल्ला खान आणि आगा खानला ऑफर दिली की तुम्ही एक असा पक्ष का नाही काढत की ज्याच्यात मुसलमानांचं हित पाहिलं जाऊ शकेल. आणि मग आगा खान होते धर्मगुरू. त्यांनी 36 जणांचं शिष्टमंडळ घेतलं. नवाब सलीमुल्ला खान व्यापारी होता. हे दोघं एकत्र आले आणि दोघं येऊन या मिंटोला भेटले जो त्यावेळचा व्हाईसरॉय आहे. आणि मग सांगितलं आम्हाला पक्ष काढायचे, मान्यता द्या. आणि मग या मिंटोनं त्यावेळेच्या डायरीत लिहून ठेवलं की मी डायरी, मोठ्या माणसांच्या डायरी असतातच, मग त्यानं त्या दिवसाच्या डायरीत लिहून ठेवलं मी आज न युद्ध करता 10 लाखाचा जनसमुदाय राष्ट्रीय काँग्रेसच्या लढ्यापासून अलिप्त केलेला आहे. म्हणजे तो त्याच्या देशातला देशप्रेमी. बघा, भारतात जास्त काळ राहता यावं ह्याच्यासाठी ह्यांच्यातच भांडणं लावून द्यायची आणि आपण बघायची भूमिका साकारायची, ही अशी कन्सेप्ट या मिंटोनं 1906ला मुस्लिम लीगच्या स्थापनेला मान्यता दिली. स्थापना केली नवाब सलीमुल्ला खान. आणि इंग्रजांनी एवढ्यावर थांबले नाहीत. पुढे बघा 1909ला मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा आलाय भारतात. मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा. हा मॉर्ले भारत मंत्री होता आणि मिंटो व्हाईसरॉय होता. या मिंटोनं 1909ला मुसलमानांना वेगळे मतदारसंघ दिलेत. अगोदर पक्ष काढला आणि आता वेगळे मतदारसंघ दिले. आणि मग पुढे गेल्यावर हे पडलेलं बीज, या बिचाचं रोपटं झालं, त्या रोपट्याचं झाड झालं आणि त्या झाडाला विषारी फळ आलं पाकिस्तान नावाचं. बघा, सुरुवात आहे 1906 पासून. मग मुस्लिम लीगची या संघटनेची स्थापना कोणी केली तर नवाब सलीम उल्ला खान, या नवाब सलीमुल्ला खानने केली. चला नेक्स्ट क्वेश्चन. 3 मे 1939 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या कोणत्या पक्षाची स्थापना केली? सुभाषचंद्र बोस, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. सुभाषचंद्र बोसांचा जन्म कधीचा तर 23 जानेवारी 1897ला ओडिशा या प्रांतात कटक या ठिकाणी सुभाषचंद्र बोसांचा एका सदन आर्थिक दृष्ट्या चांगल्या घरात जन्म झाला. मग 23 जानेवारी 1897 ते 18 ऑगस्ट 1945 तैवान मधलं तैपै इथं त्यांचं विमान क्रॅश झालं असं सांगण्यात येतं आणि तिथं त्यांचं निधन झालं. तर या सुभाषचंद्र बोसांचं कार्यकाल गणायला गेलं तर सुभाषचंद्र बोस हे ICS परीक्षा उत्तीर्ण झाले होते, पण इंग्रजांचं वर्चस्व मान्य करायला अजिबात तयार नव्हते. 1921 मध्ये भारतात इंग्लंडमधनं माघारी आले आणि राष्ट्रीय काँग्रेसमध्ये स्वतःला वाहून दिलं. पंडित जवाहरलाल नेहरूच्या गटामध्ये सुभाषचंद्र बोस सामील झाले. आता सुभाषचंद्र बोस म्हणलं की पुढे गेल्यावर कुठं महत्व आलं. 1938 ला राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन हरिपूरला भरलेलं. या हरिपूर काँग्रेसचे सुभाषचंद्र बोस अध्यक्ष बनले. 1938 गांधीजींनी अध्यक्ष बनवलं. गांधीजींचं प्रभुत्व आहे त्यावेळी. आणि त्याच्यानंतर 1939 ला त्रिपुरा काँग्रेस, इथं त्रिपुरामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं आणि त्याचे अध्यक्ष म्हणून इथं मतदान झालं. गांधीजींचे समवर्तक पट्टाभी सीतारामय्या हे उभे होते आणि एका बाजूला उभे होते सुभाषचंद्र बोस. आणि त्यावेळी गांधीजींचे समवर्तक पट्टाभी सीतारामय्या यांचा सुभाषचंद्र बोसांनी पराभव केला आणि सुभाषचंद्र बोस झाले 1939च्या त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष. आता सुभाषचंद्र बोसांनी गांधीजीच्या व्यक्तीचा पराभव केला, म्हणजे बाय डिफॉल्ट गांधीजींचा पराभव केला. एवढी मोठी गोष्ट आहे, कारण एखाद्या व्यक्तीनं एखाद्या व्यक्तीला उभं केलं. त्यावेळेचे किंगमेकर आहेत महात्मा गांधीजी. एखादी चळवळ सुरू केली तर अखंडपणे चालू राहते. गांधीजींना विचारात घेणं इंग्रजांना बंधनकारक राहतंय. असे महात्मा गांधीजी त्यांच्या उमेदवाराला सुभाषचंद्र बोसांनी पाडलं आणि सुभाषचंद्र बोस निवडून आले 1939 मध्ये. असं झालं त्याच्यामुळं काँग्रेसमधल्या सगळ्या व्यक्तींनी सुभाषचंद्र बोसांना विरोध करायला सुरुवात केली. 1939च्या त्रिपुरा काँग्रेसच्या अधिवेशनात सुभाषचंद्र बोस स्ट्रेचरवरनं आलेत. प्रकृती अस्वस्थ होती, आजारी होते, तरी स्ट्रेचरवरनं या काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित आहेत सुभाषचंद्र बोस. पण विरोधकांनी विरोध केला आणि पुढे गेला सुभाषचंद्र बोस व्यतीत झाले. आणि मग 1939 इथं तारीख दिली आहे बघा, 3 मे 1939 ला फॉरवर्ड ब्लॉक नावाचा सुभाषचंद्र बोसांनी पक्ष काढला. हो का, इथं पर्याय आहे 2 नंबर. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कुणी केली? सुभाषचंद्र बोस. 3 मे 1939.
आणि त्याच्यानंतर इंग्रजांचा ससेमिरा सुभाषचंद्र बोसांच्या पाठी लागला आणि मग सुभाषचंद्र बोस इथनं पुढे गेले कुठं तर सुभाषचंद्र बोसांना नजरकैदेत टाकण्यात आलं. राहत्या घरात नजरकैदेत राहिले. इंग्रजांनी नजरकैद केली आणि त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोसांनी एका पठाणाचा वेश धारण केला आणि झिया-उद्दीन खान हे नाव धारण केलं. घरातच नजरकैदेत येते, आतल्या आतच वेशांतर करून घेतलं आणि झिया-उद्दीन खान या पठाणाचा वेश धारण केला आणि ते गायब झाले आणि गायब होऊन गेले जर्मनीला. ॲडॉल्फ हिटलरचा राईट हँड रिबेनट्रॉप या रिबेनट्रॉपची भेट घेतली की मला भारताला स्वतंत्र करायचे, मग ॲडॉल्फ हिटलरची मदत होईल का. ॲडॉल्फ हिटलरची पण भेट झाली, पण ॲडॉल्फ हिटलर हा भारताच्या प्रश्नामध्ये अजिबात इच्छुक नव्हता. त्याच्यामुळे सुभाषचंद्र बोसांना जर्मनीची मदत नाही झाली. मग सुभाषचंद्र बोस गेले जपानला आणि मग त्याच ठिकाणी एक नाव येतं बघा, रास बिहारी बोस. या रास बिहारी बोसांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली. आझाद हिंद सेना, या आझाद हिंद सेनेचं सेनापती पद सुभाषचंद्र बोसांना ऑफर करण्यात आलं आणि सुभाषचंद्र बोस झाले आझाद हिंद सेनेचे सेनापती. स्थापना कुणी केली विचारलं तर लक्षात ठेवा, रास बिहारी बोसांनी केली, सुभाषचंद्र बोसांनी नाही. पण सेनापती कोण बनलं तर सुभाषचंद्र बोस. आणि मग जपाननं मदत केली आणि जपाननं मदत केल्याबरोबर अंदमान आणि निकोबार ही बेट जपाननं सुभाषचंद्र बोसांच्या स्वाधीन केली. आणि मग या बेटाला पेपरनं प्रश्न विचारला की सुभाषचंद्र बोसांनी अनुक्रमे काय नावं दिली तर शहीद आणि स्वराज्य. लक्षात ठेवा, अंदमान आणि निकोबार ह्याला नावं काय तर शहीद आणि स्वराज्य ही नावं डिक्लेअर करण्यात आली. त्याच्यानंतर पुढे गेल्यावर 1943 उजडला. 1943ला सुभाषचंद्र बोसांनी हंगामी सरकारची स्थापना केली आणि रेडिओवरनं भारतातल्या लोकांना डिक्लेअर करून सांगितलं की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. आणि महात्मा गांधीजींना पेपर प्रश्न टाकतो बघा, राष्ट्रपिता हा खिताब कुणी दिला तर हा राष्ट्रपिता खिताब महात्मा गांधीजींना सुभाषचंद्र बोसांनी दिलाय. आणि सुभाषचंद्र बोस यांना नेताजी कधीपासून म्हणायला लागले बघा, नेताजी सुभाषचंद्र बोस तर 1939 पासून. आणि कोण तर ते जे जपान मधले युद्ध कैदी होते, ज्याची आझाद हिंद सेना बनलेली, ते 40,000 युद्ध कैदी, ते नेताजी सुभाषचंद्र बोसांना नेताजी म्हणायला लागले 1941 पासून. तर ते सुभाषचंद्र बोस एक्झाम ओरिएंटल महत्वाचे राहतात. 1943ला हंगामी सरकार सुरू केलं. 1945 मध्ये अमेरिकेनं हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब फेकला. जपाननं शरणागती पत्कारली. ॲडॉल्फ हिटलरनं 1945 मध्ये डोक्यात गोळी मारून घेतली. म्हणजे दुसऱ्या महायुद्धात जपानची सपशेल माघार झाली. जपानची मिळणारी मदत बंद पडली आणि त्याच्यामुळं सुभाषचंद्र बोसांनी भारतातलं मावडॉकचं ठाणं इन्फाळ पर्यंत धडक मारली. मावडॉकचं ठाणं घेतलेलं पण ते इन्फाळ घेता आलं नाही. आणि सुभाषचंद्र बोस 1945ला तैवान या ठिकाणी होते. त्या तैवान मधल्या तैपैमध्ये त्यांचं विमान क्रॅश झालं असं म्हणण्यात येतं आणि तिथं सुभाषचंद्र बोसांचं झालंय निधन. मग सुभाषचंद्र बोस एक्झाम ओरिएंटल कुठं कुठं महत्वाचे तर 1938च्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष सांगा, 1939चे अध्यक्ष सांगा. 1939ला फॉरवर्ड ब्लॉक काढला. कुणी काढला तर सुभाषचंद्र बोस यांनी काढला. तर हे सगळ्याच्या सगळं परीक्षा भिमुख आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कुणी घेतले होते 1745 to 1783. 1745 राईट, 1745 to 1783 पर्यंतचा काळ आहे वासुदेव बळवंत फडक्यांचा. आद्य क्रांतिकारक. 7 जिल्ह्यामध्ये इंग्रजांना राहणं मुश्किल करून ठेवणारा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. पेपरला प्रश्न आहे, दत्त महात्म्य हा 7000 ओव्यांचा दत्तावरचा ग्रंथ कुणाचा तर वासुदेव बळवंत फडके. ऐक्यवर्धनी सभा कुणाची वासुदेव बळवंत फडके. पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट कुणाचा वासुदेव बळवंत फडके. 1873 1874. एक्झाम ओरिएंटल महत्वाचं. ऐक्यवर्धनी सभा फडके. पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट नावाची शाळा वासुदेव बळवंत फडके. दत्त महात्म्य ग्रंथ वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडक्यांना 1779 मध्ये 1779 मध्ये पकडण्यात आलं. खटला दाखल झाला. वकीलपत्र आलं कोणाकडं तर ग वा जोशी सार्वजनिक काका
बघा ऑप्शन मध्ये आहे का कुठं? हा, सार्वजनिक काका ग वा जोशी यांनी वकीलपत्र घेतलं. पण उच्च न्यायालयात वकीलपत्र गेलं महादेव चिमाजी आपटे. महादेव चिमाजी आपटे हे पण नाव चांगलं लक्षात ठेवा की वकीलपत्र कोणी घेतलं, हे तर आपटेंचं नावच नाही. मग अगोदरच्या न्यायालयात आहे सार्वजनिक काकांकडं आणि वरच्या न्यायालयात आहे महादेव चिमाजी आपट्यांकडं. वासुदेव बळवंत फडक्यांचं निधन कुठं झालेलं आहे? तर कायम लक्षात ठेवा, येडन. कुठला तुरुंग आहे बघा? येडन. येडनच्या तुरुंगात 1779 मध्ये खटला दाखल झाला, गुन्हा सिद्ध झाला, आरोपपत्र आलं आणि 1883 मध्ये प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचं निधन झालं. फाशी वगैरे वासुदेव बळवंत फडक्यांना नाही. त्याच्यामुळे एक्झाम ओरिएंटेड लक्षात ठेवा, फडक्यांवरचे महत्वाचेच प्रश्न घेतलेत हे 3 त्यांचे ग्रंथ. आणि इकडे जन्म मृत्यू, मृत्यू कुठं तर एडनचा तुरुंग. चला नेक्स्ट क्वेश्चन. कार्बोनिल क्लोराईड या वायूस कोणत्या नावाने ओळखले जाते? फॉसिजन. फॉसिजन या नावानं कार्बोनिल क्लोराईड या वायूला ओळखलं जातं. चला नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? दरवर्षी शिक्षणावर 1 लाख रुपये खर्च करा. शेतकऱ्याच्या वेशामध्ये जाऊन शेतकऱ्यांची दयनीय अवस्था इंग्रजांसमोर मांडणारा समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती की शिक्षक हे शेतकरी वर्गातून सुशिक्षित झालेली मुलं असायला हवीत, तरच ते ज्यांना शिकवतात त्यांच्याबद्दल त्यांची आपुलकी निर्माण होईल. अदरवाईज बाकीचे त्यावेळीचे ब्राह्मण ढेकळानं मारायचे पोराला, अगदी हात सुद्धा लावत नव्हते. अस्पृश्यता, हात न लावणार, चूक केली तर ढिकूळ फेकून मारणार, अशा अवस्था होती त्यावेळेच्या शिक्षकांची. महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाची दाहकता इंग्रजांना पटवून दिली. महात्मा ज्योतिबा फुले म्हणलं की जन्म कधी तर 1827 पुण्याला आणि निधन कधी तर 1890. महात्मा ज्योतिबा फुलेंचा कार्याचा आढावा एकदम थोडक्यात घ्या. 1840 महात्मा ज्योतिबा फुलेंचा विवाह, 1841 महात्मा ज्योतिबा फुलेंचा शाळेत प्रवेश, स्कॉटिश मिशनरी शाळा गफार बेग मुन्सी आणि लेजिट साहेब या दोघांच्या मदतीने एज्युकेशनला सुरुवात. 1848 स्वतः मुलींची पहिली शाळा बुधवार पेठेतल्या भिड्यांच्या वाड्यात सुरू केली. 1851 रास्ता पेठेत शाळा. 1851 17 सप्टेंबर तिसरी शाळा. 1852 वेताळ पेठेत अस्पृश्यांसाठीची पहिली शाळा. 1853 महारमाग इत्यादी लोकांना विद्या शिकवणारी मंडळी. 1855 महत्वाचा आहे प्रौढ रात्रशाळा. 1863 बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना. 1865 तळेगाव ढमढेरे नाभिकांचा संप. 1868 राहत्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला. 1869 रायगडावरच्या शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेतला, तिचा जीर्णोद्धार केला. 1870 पुण्याला पहिली शिवजयंती साजरी केली. 1873 सार्वजनिक सत्यधर्म सुरू केला. 1877 व्हिक्टोरिया बालिकाश्रमाची स्थापना केली. 1877 दीनबंधू सुरू केलं, संपादक बनवलं कृष्णराव भालेकरांना. 1876 to 1882 पुण्याचे नगरसेवक होते. 1882 हंटर कमिशन समोर सुद्धा यांनी साक्ष दिलेली आहे. 1888 खिताब मिळाला महात्मा आणि 1890 मध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांचं निधन झालेलं आहे. जन्म कुठं झाला? पुण्याला. पूर्वजांचं गाव काय? कडगुण. आडनाव काय? चौगुले. त्याचं झालं गोरे आणि गोऱ्याचं झालं फुले. महात्मा फुलेंच्या पोराचं नाव यशवंत, जो दत्तक घेतलेला काशीबाईचा पोरगा होता, आणि पत्नीचं नाव काय तर सावित्रीबाई फुले. तर मूळ प्रश्न होता खालीलपैकी कोण हंटर आयोगापुढे साक्ष दिली? तर महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा खिताब कोणी दिला? हो का, इथं मुंबईच्या जनतेच्या वतीनं राव बहादूर विठ्ठलराव वडेकर यांनी किताब दिलाय महात्मा. चला नेक्स्ट क्वेश्चन. हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला? हडप्पा संस्कृती. आता तिलाच म्हणायचं सिंधू संस्कृती. हडप्पा संस्कृतीचा शोध कसा लागला? तर हडप्पा संस्कृती बघा इसवी सन पूर्व 2700 ते 1500 दरम्यानची असायला हवी, असा शोध लागलाय. विलार्ड फ्रँक लिबी यानं शोध लावला कार्बन 14चा.
आणि या कार्बन 14चं काम काय आहे तर प्राचीन अवशेषांचे वय ठरवणे. तर या कार्बन 14च्या वापरावरनं असं कळालं की 27 पूर्व 2700 ते 1500च्या दरम्यान ही हडप्पा संस्कृती त्यावेळी जिवंत असणार आहे. आता 1920 मध्ये लाहोर ते मुलतानपूर या दरम्यानच्या रेल्वेचं रूळ टाकायचं काम चालू होतं आणि त्यावेळी तिथं विटांचे अवशेष सापडले आणि मग रूळ टाकायचं काम चालू, खोदकाम करून रूळ टाकायचे रेल्वेचा कुठं कुठं लाहोर ते मुलतानपूर. आणि मग तिथं खोदकामाचं काम चालू होतं त्यावेळी एक विटांचे अवशेष सापडले आणि मग तिथं गाडलेल्या अवस्थेत विटा मिळाल्या. म्हणून मार्शल या इंग्रज अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली 1-2 नाव येतात बघा, राखलदास बॅनर्जी आणि दयाराम सहानी. राखलदास बॅनर्जी आणि दयाराम सहानी कुणाच्या नियंत्रणाखाली तर मार्शलच्या. या दोघांनी उत्खनन केलं आणि तिथं सापडली त्यावेळची सगळ्यात मोठी संस्कृती म्हणजे कुठली तर ही हडप्पा. तिलाच म्हणलं गेलं सिंधू संस्कृती, शहरी संस्कृती. एकदम मोठीच्या मोठी स्नानगृह, सगळ्या मोठ्याच्या मोठ्या गोदी, जहाज आणि सोनं नाणं एकदम प्रगत, एकदम जबरदस्त डेव्हलप सिटी म्हणजे ती मोहेंजोदाडो. मग प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा सापडला. तर आता लक्षात ठेवा या लोधीला काय सापडलंय तर जहाजाच्या गोदी, जहाजाच्या मोठ्याच्या मोठ्या गोदी म्हणजे त्यावेळी जहाज होती म्हणजे व्यापार एकदम सदन होता. त्याच्यानंतर पुढे आहे मोहेंजोदडो. तर या मोहेंजोदडोला स्नानगृह सापडलेत. स्नानगृह खूप मोठी स्नानगृह होती, चेंजिंगला वेगळ्या रूम्स होत्या. स्नानगृह म्हणजे आत्ताचा स्विमिंग पूल बोंब तसला नाही, ते स्विमिंग पूल आहे त्याच्यात पाणी बदलायला वाव नाही, तीच पाणी ते उपसा परत दुसरा ना, तसं नव्हतं. इथं शुद्ध पाणी यायचं सर्क्युलेशन न आणि अशुद्ध पाणी निघून बी जायचं. त्याच्यानंतर चेंजिंगला वेगवेगळ्या रूम्स होत्या, खूप मोठी एकदम आय स्पेस अशी स्नानगृह होती. साधारणतः काहीतरी 7 फूट आणि 7 फूट रुंदी आणि 12 फूट लांबी अशी होती ती, 7 बाय 12ची आणि खोली होती 2.5 फूट म्हणजे बुडला तरी मरायचा नाही अशा अवस्थेमध्ये ती स्नानगृह होती. कुठं होती तर मोहेंजोदारोला. मोहेंजोदारो स्नानगृह. लोधलला काय होती जहाजाच्या गोदी. मग आपल्याला काय विचारले नांगरलेल्या शेतीचा पुरावा कुठे सापडला तर कालीबंगन या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा सापडला. हडप्पा संस्कृती खूप मोठी होती पण आपण जिथं म्हणतो ना की आरंभ ही अंत हे, प्रत्येक सूर्य उगवलाय तर अस्ताला जाणार आहे, अस्ताला गेला तर उगवणार आहे, रात्र झाली तर उजेड होणार आहे. प्रत्येक गोष्टीचा नाश हे फिक्स 1,00,000% आहेच. प्रत्येक गोष्ट जी हयात आहे ती नश्वरच आहे, ती संपणार आहे. मग काय पिक्चर मधले डायलॉग आहेत मग प्लास्टिक हूं, या पृथ्वीवर फक्त प्लास्टिकच टिकतं, मग मी प्लास्टिकच आहे, मग प्लास्टिक आहे तर जळ म्हणजे आलेलं जाणारच आहे. हडप्पा संस्कृती गेली. ऱ्हासाची कारण सगळ्यात मोठं कारण सांगितलं जातं महापूर आला आणि सिंधू नदीचा जो ट्रॅक होता तो बदलण्यात आला. त्याच्यामुळे महापूर, खूप जास्त पाऊस, भूकंप, परकीय आक्रमण, आर्यांवर आक्रमण झालेली युरोपियनांची त्यावेळी, त्याच्यामुळे सीन झाला. ही संस्कृती ऱ्हास पावली. दुष्काळ पडायला लागले, भूकंप झाले, नदीनं पात्र बदललं, त्याच्यानंतर खूप मोठे मोठे पाऊस पडले, महापूर आले आणि मग ही संस्कृती ऱ्हासाला गेली. तिचा शोध कधी लागलाय लक्षात ठेवा. 1920 मध्ये लाहोर ते मुलतानपूर दरम्यान रूळ टाकायचं काम चालू होतं. त्या दरम्यान कुणाच्या नियंत्रणाखाली तर जॉन मार्शलच्या. राखलदास बॅनर्जी आणि दयाराम सहानी यांनी शोध डिक्लेअर केलेला आहे पुरातत्व खात्यानं. चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. कोणता दिवस राजभाषा दिन म्हणून ओळखला जातो. परवा पण मला वाटतं हा प्रश्न पेपरला येऊन गेलाय, आपण चालू घडामोडीमध्ये बघितलेला. तर तारीख आहे 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारी 1912 कुसुमाग्रज, कुसुमेचा अग्रज, कुसुमाग्रज म्हणजेच कोण वि वा शिरवाडकर. या वि वा शिरवाडकरांचा जन्म 1912 मध्ये पुण्याला झाला आणि 1999 मध्ये नाशिक या ठिकाणी वि वा शिरवाडकरांचं झालंय निधन. नट सम्राट नावाचं नाटक कुणाचं आहे तर ते लिहिलंय वि वा शिरवाडकरांनी. त्याच्यानंतर पुढे गेल्यावर विशाखा या कादंबरीसाठी
त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला 1987 ला. तर ही विशाखा कादंबरी कोणाची आहे, तर वि वा शिरवाडकरांची. तर हे वि वा शिरवाडकरांचा जन्म झाला 27 फेब्रुवारीला. 6 जण भावंड होती, 6 जण भाव, आणि त्याच्यानंतर 7वी मुलगी जन्माला आली आणि त्या मुलीचं नाव होतं कुसुम. मग कुसुमेचा अग्रज म्हणजे कुसुमेच्या आधी जन्मलेला म्हणून स्वतःचं नाव दिलं कुसुमाग्रज. बघा बहीण भावाचं नातं काय भारे. आणि 1912 मध्ये कुसुमाग्रजांचा जन्म झालाय 27 फेब्रुवारीला, म्हणून मराठी राज्यभाषा दिवस 27 फेब्रुवारी म्हणून पाळला जातो. चला नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा केला जातो, तर बाल हक्क दिन पाळला जातो 20 नोव्हेंबर. 20 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. हँड इन हँड हा कोणत्या 2 देशादरम्यानचा युद्ध सराव आहे. युद्ध सराव चांगले पाठ करा. गरुड युद्ध सराव भारत आणि फ्रान्सच्या दरम्यानचा, तो पण परीक्षेला विचारला गेलेला आहे. आणि आता हँड इन हँड तो त्यावेळेचा 2021चा पेपर बघतोय आपण, नवी मुंबईचा. 2023चा आपण ऑलरेडी बघितलाय. त्याच्यामुळे नवी मुंबईला उतरायचे तर क्रायटेरिया लक्षात ठेवा. प्रश्नाचा आहे जागतिक पातळीवरचा प्रश्न आहे. जनरल नॉलेज मध्ये पुरातत्व खात्यातला प्रश्न पडला म्हणजे ताम्रपाषाण युगातला, ताम्रयुगातला, म्हणजे सगळंच्या सगळं कव्हर केलं जातंय. हँड इन हँड हा कोणत्या 2 देशादरम्यान, तर भारत आणि चीन. भारत आणि चीन या 2 देशांदरम्यान हँड इन हँड हा युद्ध सराव झाला होता. चीन म्हणलं की मगाशी सांगितले बघा मॅकमोहन रेषा भारत आणि चीन मध्ये. चीन म्हणलं 1954 ला आहे पंचशील करार भारत आणि चीन मध्ये. तरी सुद्धा 1962 ला भारत आणि चीन मध्ये युद्ध झालेलं आहे. 1962 भारत चीन युद्ध आहे. आणि भारत आणि चीनच्या दरम्यान कुठली रेषा आहे, तर मॅकमोहन चीन हा भारताच्या उत्तरेला आहे. चीन, नेपाळ आणि भूतान लक्षात ठेवा. तर हँड इन हँड भारत आणि चीन. चला नेक्स्ट क्वेश्चन. GPRS या संज्ञेचा लॉंग फॉर्म काय, तर GPRS म्हणजे जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस. जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस ही मोबाईल संदर्भातली एक संज्ञा आहे. GPRS, CDM, GSM, सिम हे GPRS सुद्धा मोबाईल संदर्भातलीच एक संज्ञा आहे. जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. महाराष्ट्रातील एकमेव श्री छत्रपती शिवरायांचे मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे, ते कोणी बांधले आहे. छत्रपती शिवाजी महाराज. म्हणलं की विशेष सांगायची गरज नाही, सगळ्यांना पाठ आहे, नसलं तर पाठ करा. आपल्या या चॅनलवर शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ आहे, प्रश्न बनतो तिथं, लाईटली घेऊ नका, भरती डिक्लेअर झाली आहे. त्या आपल्या चॅनलवरती अजून एक व्हिडिओ आहे बघा, त्याच्यात पेशव्यांचा क्रम दिलाय, तो पण व्यवस्थित बघा, तिथं पण प्रश्न एक्झाम ओरिएंटल आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकालच म्हणलं तर 19 फेब्रुवारी 1630 शिवाजी महाराजांचा जन्म झाला. फाल्गुन वैद्य श्री शके 1551 वार होता शुक्रवार. शिवनेरीवर जन्म झाला शिवरायांचा. जन्म कुठं झालाय, कुठल्या किल्ल्यावर, शिवनेरी कुठं आहे, पुण्याला. शिवनेरीवर जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 ला. वयाच्या 15व्या वर्षी 1645 मध्ये पहिला किल्ला जिंकला पुण्यातला तोरणा. त्याचं नाव आहे प्रचंडगड. तोरण बांधलं स्वराज्याचं म्हणून नाव पडलं तोरणा. त्याच्यानंतर पुढे गेल्यावर महत्वाचं मी सांगतोय आता. 10 नोव्हेंबर 1659 मध्ये 10 नोव्हेंबर 1659 अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाला फाडण्यात आला. ते शौर्य दिवस म्हणतो आपण त्याला शिवरायांचा. 10 नोव्हेंबर 1659. त्याच्यानंतर पुढे गेल्यावर 1663 पहिला सर्जिकल स्ट्राईक, शाहिस्ते खानाची बोट उडवली. त्याच्यानंतर 1664 सुरतेची लूट, सुरत लुटून आणली. त्याच्यानंतर 1665 पुरंदरचा तह, मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान हे महाराष्ट्रात 1 लाखाची फौज घेऊन उतरले. त्यावेळी स्वराज्यानं 2 पावलं मागे घेतली. 23 किल्ले आणि 4 लाख होणांचा भाग गेला आपला. सगळ्यांना वाटलं स्वराज्य संपलं, शिवरायांचं राज्य संपलं. अगदी जवळच्या सरदारांना सुद्धा वाटलं की शिवाजी महाराजांचं राज्य संपलं. पण एकाला मात्र क्लिअरली माहित होतं की हे राज्य संपलेलं नाही, हे राज्य व्हावं ही श्रीची इच्छा. त्याच्यामुळे राज्य संपणं अशक्य नाही, राज्य संपणं शक्य नाही, हे संपणार नाही, हे फक्त कॉन्फिडन्स एकालाच होता, ते म्हणजे आपले शिवराय. आणि पुढे गेल्यावर बघितलं 1674 मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झालेला आहे. 1674 1665 पुरंदरचा तह झाला. 1666 आग्र्याची भेट झाली.
1670 गेलेले सगळं माघारी आणलं, सुरतेची परत एकदा लूट केली. 1664 ला पहिली, 1670 ला दुसरी आणि 1674 ला शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि 1680 मध्ये काळा दिवस आला. शिवरायांचं 1680 ला निधन झालं. मग 1630 to 1680 एक्झाम ओरिएंटेल महत्वाचं हेच आहे. शिवरायांनी बांधलेले किल्ले सांगा, तर जवळजवळ 111 किल्ले बांधून काढलेत. आणि शिवरायांचे एकूण किल्ले सांगा, तर जवळजवळ 370च्या आसपास आहेत. 365 ते 370. त्यातले बांधलेले किती, तर 111. सिंधुदुर्ग शिवरायांनी बांधून काढलेला किल्ला आहे. विजयदुर्ग, पदमदुर्ग हे बांधलेले आहेत. रायगड हा बांधलेला किल्ला आहे. मग छत्रपती शिवरायांचं मंदिर सिंधुदुर्ग. आता दुसरं एक आंध्र प्रदेशमध्ये आहे बघा. महाराष्ट्रात एकच आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर, राजाराम महाराजांनी बांधलंय. कोणी बांधलं प्रश्न पडला तर छत्रपती राजाराम महाराज. शिवरायांचा लहान मुलगा, शिवरायांना 2 मुलं, एकाचं नाव छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज आणि एकाचं नाव छत्रपती राजाराम महाराज. तर छत्रपती राजाराम महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्यात शिवरायांचं मंदिर बांधून काढलेलं आहे, जिथं शिवरायांच्या पायाचे ठसे आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन. वन नेशन वन रेशन लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? वन नेशन वन रेशन लागू करणारं पहिलं राज्य आहे कर्नाटक. वन नेशन वन रेशन. चला नेक्स्ट क्वेश्चन. अल हिलाल हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले आहे? मौलाना आझाद. अल हिलाल हे वृत्तपत्र मौलाना आझाद यांनी सुरू केलेलं आहे. मौलाना आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. हा पण प्रश्न चांगला लक्षात ठेवा. वृत्तपत्रांना सुद्धा नवी मुंबईनं कव्हर केलेलं आहे. पेपर 2021चा क्रायटेरिया चांगला होता. या पेपरचा प्रश्नांची काठीण्य पातळी बऱ्यापैकी चांगली आहे बघा. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी सांगा? बॅरेन. जिवंत ज्वालामुखी बॅरेन कुठं आहे? अंदमान. अंदमानमध्ये. आणि 2017ला त्याचा शेवटचा उद्रेक झाला होता. भारतात एकच आहे जिवंत ज्वालामुखी अंदमानच्या बेटात आणि 2017मध्ये त्याचा उद्रेक झाला होता. तर हे एक्झाम ओरिएंटेल सगळेच्या सगळे नवी मुंबई 2021 ला पडलेले प्रश्न होते. अगोदर आपण बघितलंय 2023 नवी मुंबईच. यंदा सुद्धा नवी मुंबईला जागा बऱ्यापैकी चांगल्या आहेत. त्या 2023चा पेपर बघितला तर तुम्हाला बऱ्यापैकी क्रायटेरिया सोपा वाटेल. 21 मध्ये थोडा टफ होता, मेरिट पडलं. 23 मध्ये थोडासा बऱ्यापैकी अवघड आहे, सोपा आहे. सॉरी 21 मध्ये अवघड होता. हा बऱ्यापैकी प्रश्न टफ आहे ते. आणि 2023ला एकदम सोपा होते, एकदम इझी प्रश्न होते. ते आपण आधी बघितलेत. पाहिजे असेल आधीच्या व्हिडिओमध्ये बघा. आता फॉर्म डन करत असताना, फॉर्म भरत असताना अगोदरच्या सगळ्या प्रश्नपत्रिका व्यवस्थित चाळा. तुमचा ग्राउंडचा स्कोर किती येतोय बघा, जागा किती आहेत बघा, पेपरचा स्कोर बघा. टोटल 130 प्लस जात असाल मुलांपैकी आणि मुली टोटल 115 ते 120 प्लस. जर टफ जिल्हा असेल, पेपरचा क्रायटेरिया टफ पडला, तर अशा पेपरला 130 मार्क डोक्यावून पाणी. हे फक्त जीके आहे. गणितात सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न टफ होते, मराठी ग्रामरमध्ये पण टफ होते. त्याच्यामुळे प्रश्नांचा अभ्यास करत असताना आपण सखोल बघतोय. तुम्ही पण व्यवस्थित लक्ष देत जा, लिहून काढत जा. येणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क कशी घेता येतील याचा प्रयत्न करा. जिथनं नॉलेज मिळतंय तिथनं नॉलेज घेण्याचा ट्राय करा. जो कोणता नवीन जिल्हा हवाय, जो काही नवीन लेक्चर्स हवे ते कमेंटमध्ये नक्की कळवा. हे तुमच्यासाठीच चाललेलं आहे. थँक्यू.